नमस्कार मंडळी. इथं बघा आपलं सोयाबीन काढून झालं, आता गोळा करून पण टाकलं. इथं गंज घातली, एक गोळा केलंय सगळं. आणि सोयाबीन काढले की म्हणताना शेतातले कामं झाले, पण नाही, बरेच काम येतात शेतामध्ये अजून. आता ते बांध घ्यायचे, गवत कापायचे, रानातले ते रान येचायचे, मग तिथून पुढे पण ज्वारी पेरायची, ते पावटा पेरायचा, असे बरेच काम आहेत. ते सोयाबीन काढले की म्हणताना झाले शेतातले काम आता यांचे. पण हे निम्म अर्ध पीक तर गेलं, निम्म अर्ध आलंय म्हणायचं. ह्यात काही काही खराब बी सोयाबीन आहे आणि काही काही चांगलं पण आहे. आता देवाचा देव की गरिबी शेतकऱ्याच्या घरी दिवाळी कशी होते आणि कशी नाही. जर सोयाबीनला भाव आला तर शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी मस्त होईल, आनंदात जाईल. आणि नाही जर भाव आला तर काही नाही, सगळं महागच राहतंय. मग शेतकऱ्यांना काय आणावा आणि काही नाही सामान आणावा. तर बघा, आमच्या कारभारनं टाकले गाडीतून खाली सोयाबीन, आणि मी तशी गंज घातली. तर कशी आली गंज कमेंट करून सांगा. तर कोणते पण कामं शेतकऱ्याच्या कारभारालाच येऊ जाणं, बरोबर का मंडळी. तर असे शेतकऱ्यांचे कामं असतात. शेतकऱ्याची कारभारी कोणत्याच कामाला असं नाही म्हणत नाही. आवत आणते, बैलगाडी चालवते, गंज घालते, बरोबर का मंडळी. तर बघा आमची गंज कशी आली तुम्हाला मी दाखवते. तर बघा ही अशी इथं गंज घातली आपण सोयाबीनचे. आता मिशन ही आणून आपल्याला तर पण मळून घ्यायचं, यंत्र आणून मळून घ्यायचं पुन्हा. चला बाय मंडळी. लय ऊन पडले, आता बसतात सावलीला थोडंफार.